पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेडकर याला न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। गंभीर गुन्ह्यातील या नराधम आरोपीला वैद्यकीय कारणास्तव 6 आठवड्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय। हा निर्णय देताना रत्नागिरी सत्र न्यायालयाने आरोपीला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मानसिक तणाव असल्याचं कारण दिलंय। न्यायालयीन आदेशातील माहितीनुसार आरोपीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याला पुढील उपचार आणि नियमित तपासणीची आवश्यकता आहे, असा उल्लेख वैद्यकीय अहवालात करण्यात आलाय। याच आधारावर काही अटींच्या अधीन राहून त्याला जामीन देण्यात आलाय। पत्रकाराच्या खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात वैद्यकीय कारणांवर जामीन देताना पुरेशी पारदर्शकता ठेवण्यात आली का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या आदेशात आजाराचं स्वरूप नमूद असलं तरी हे उपचार कारागृह व्यवस्थेत शक्य होते की नाही याचा सविस्तर उल्लेख नसल्याची चर्चा आहे। आरोपी आंबेडकर याने वैद्यकीय कारण पुढे करत जामीन अर्ज दाखल केला होता। यापूर्वी त्याचे 3 जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते। पत्रकार वारिशे यांना थार गाडीखाली चिरडून ठार केल्याप्रकरणी त्याच्यावर IPC कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। 7 फेब्रुवारी 2023 रोजी त्याला अटक करण्यात आली होती। हा जामीन नियमित स्वरूपाचा नसून केवळ वैद्यकीय उपचारापुरता आहे, ही बाब न्यायालयाने अधोरेखित केली आहे। राजापूर तालुक्यात प्रवेशबंदी, साक्षीदारांशी संपर्क न ठेवण्याची सक्ती आणि ठराविक कालावधीनंतर आत्मसमर्पणाच्या अटीवर हा जामीन देण्यात आलाय। एका बाजूला मानवी दृष्टिकोनातून वैद्यकीय उपचारांचा मुद्दा आहे, तर दुसऱ्या बाजूला पत्रकाराच्या खुनासारख्या गंभीर प्रकरणात न्याय प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्याचं आव्हान आहे। त्यामुळे वैद्यकीय कारणांवर दिल्या जाणाऱ्या जामिनाबाबत अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड।